हॅलो गाईज, आज आपण बघणार आहोत मराठी व्याकरण. मराठी व्याकरणामध्ये शब्दाच्या जातीपैकी क्रियाविशेषण अवयव. तर क्रियाविशेषण अवयव म्हणजे काय? तर क्रियाविशेषण अवयव म्हणजे क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अवयव म्हणतात. क्रियाविशेषण अवयवाचे दोन प्रकार पडतात. पहिला अर्थावरून प्रकार आणि दुसरा आहे स्वरूपावरून प्रकार. तर अर्थावरून प्रकारामध्ये एकूण 6 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये नंबर 1 आहे कालवाचक. कालवाचक क्रियाविशेषणाचे 3 प्रकार पडतात. कालदर्शक, सातत्यदर्शक आणि आवृत्तीदर्शक. त्यानंतर दुसरा प्रकार रीतिवाचक क्रियाविशेषण, याचे सुद्धा 3 प्रकार पडतात. प्रकारदर्शक, अनुकरणदर्शक आणि निश्चयदर्शक. त्यानंतर तिसरा प्रकार आहे स्थलवाचक क्रियाविशेषण, याचे सुद्धा 2 प्रकार पडतात, स्थितदर्शक, गतिदर्शक. त्यानंतर चौथा प्रकार आहे क्रियाविशेषणाचा संख्यावाचक, त्यालाच परिणामवाचक म्हणतात. पाचवा आहे निषेधार्थक क्रियाविशेषण अवयव आणि सहावा आहे प्रश्नार्थक. त्यानंतर स्वरूपावरून क्रियाविशेषण अवयवाचे प्रकार 2 पडतात. नंबर 1 आहे सिद्ध क्रियाविशेषण, नंबर 2 आहे साधित क्रियाविशेषण. दुसऱ्या प्रकाराचे 3 प्रकार पडतात. प्रत्यय साधित, दुसरा सामासिक आणि तिसरा स्थानिक. तर अशा प्रकारे क्रियाविशेषण तसेच क्रियाविशेषणाचे प्रकार आपण बघितलेले आहेत.